आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक सोलापूर येथे संपन्न झाला। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त गिरीश पंडित यांच्या शुभ हस्ते मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश अप्पा पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय अधिकारी अविनाश अंतोळीकर, सोमपा जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, युवा नेते रोहित खिलारे, प्रवीण वाडे, किशोर जाधवसर, भीमराव दाजी गायकवाड, हरिभा कांबळे, विश्वेश्वर गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत होती। मध्यवर्तीचे संस्थापक सुरेश पाटोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या देशसेवेचे शैक्षणिक सामाजिक समतेच्या कार्याची ओळख मंडळाच्या वतीनं वर्षभर करून देण्यात येते। आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी हा जयघोष करत भारतीय सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात आपल्या तालमीत अनेक युद्ध तयार केले। त्याचप्रमाणे जातीयता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सामाजिक समतेचेही धडे दिले। त्यामुळे त्यांच्या तालमीत शिक्षण घेतलेल्या अनेक तरुणांनी क्रांतिकारी कार्याबरोबरच समाजसेवेचेही कार्य केले। महाराष्ट्र शासनाने क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने ज्या शिफारसी केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी त्वरित करावी। तरुणांनी लहुजींच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास करून सन्मार्गाने जीवन जगावे या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले। स्वातंत्र्य लढ्यामध्ये वीर योद्धे तयार झाले पाहिजे अशा पद्धतीचं काम क्रांतिपिता वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी या ठिकाणी केलेलं आहे। गंजपेठ येथील तालमीमध्ये अनेक असे योद्धे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे असे योद्धे क्रांतिपिता वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी तयार केलेले। लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, चाफेकर बंधू आगरकर असे योद्धे देशासाठी बलिदान करण्यासाठी लहुजी वस्तादांनी तयार केले आणि त्याच माध्यमातून आज आपला भारत देश हा स्वतंत्र झाला। खऱ्या अर्थाने असे क्रांतिकारक लहुजी वस्तादांनी घडवले, त्यांचा आदर्श आज खऱ्या अर्थाने युवकांनी घेतले पाहिजे। आपलं बलदंड शरीर या ठिकाणी तयार करून व्यसनाधीनपासून व्यसनमुक्तीपासून खऱ्या अर्थाने युवक मागे हटला पाहिजे आणि लहुजी वस्तादाने आपली नात क्रांती मुक्ता साळवे यांना पहिली विद्यार्थी ही आज देशामध्ये घडवली। खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि महात्मा फुले यांच्या शैक्षणिक प्रवाहामध्ये लहुजी वस्तादांचा खूप मोठा मोलाचा योगदान या ठिकाणी होतं। खऱ्या अर्थाने पुणेमध्ये महात्मा फुले यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं लहुजी वस्तादांनी खूप मोठं पाठबळ या ठिकाणी दिलेलं। आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 230वी जयंती सोलापूर शहरामध्ये उत्साहाने साजरी केली जात आहे। या जयंतीनिमित्त मी बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज लहुजी साळवे यांची जयंती साजरी करत असताना जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी हा लहुजी साळवेंनी केलेला निर्धार तरुणांनी आपल्या आचरणात आणला पाहिजे। धर्मभोळेपणा जातीयता यांना मूठमाती देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे। हा लहुजी वस्ताद साळवे यांचा संदेश आपण आजच्या दिवशी आत्मसात केला पाहिजे। हा संदेश मी या ठिकाणी देऊन माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय लहुजी, जय भीम, जय भारत। यावेळी ओंकार पाटोळे, अभिषेक हाटकर, महेश तेजबिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती।